नमस्कार, मी दीपाली. आपण आज बघत आहोत गाजर हलवा. चला आपण आता प्रथम साहित्य बघूया. इथे मी घेतले आहेत काजू, बदाम, साखर, दूध, तूप, वेलची आणि मी ऑलरेडी गाजर किसून घेतलेले आहेत. आपण बघू शकतो. चला आता आपण पहिल्यांदा गॅस पेटवून घेऊयात. मी कढई ठेवलेली आहे ऑलरेडी. आपण आता त्याच्यामध्ये तूप ऍड करूयात. हे बघा, मी तूप घेतलंय. तूप टाकते. कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आपण जो किसलेलं गाजर होतं ते घालून घेऊया त्याच्यामध्ये, तुपामध्ये. गॅस जो आहे तो मीडियम फ्लेम वरती ठेवा. कड बघते मी, कुठे गेली. चला आता व्यवस्थित आपण परतून घेऊयात. हे बघा, पूर्ण आपली कढई भरलेली आहे. बघू शकता आपण, पूर्ण कढई आपली भरलेली आहे. व्यवस्थित असं परतून घेऊयात. छान असं आपण परतून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे. मी अगोदर काही नाही घातलंय, फक्त तूप घेतलंय आणि तुपामध्ये मी जो किसलेला गाजर आहे तो ऍड केलेला आहे. अगोदर मी काहीच नाही घातलं. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण परतून घेऊयात. आणि हे जरा जास्त परतून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता आपली कढई जवळजवळ भरलेली होती, त्याच्यापेक्षा थोडीफार अशी कमी झालेली आहे. म्हणजे ते गाजर असे थोडेसे कमी झाले. चला आता आपण याच्यामध्ये दूध ऍड करूयात. बघा, मी दूध घालत आहे. मी पहिल्यांदा तुपामध्ये ना गाजर थोडंसं शिजून दिलं, जास्त नाही, शिजून दिलं थोडंसं, आणि मग मी दूध घातले त्याच्यामध्ये. लगेचच गाजर आपण लगेच तुपात टाकले आणि लगेचच दूध टाकलं तर त्याची चव थोडी वेगळी लागते. अशी तुपामध्ये भाजलं आणि मग नंतर थोडंसं शिजून दिलं आणि आपण जर नंतर दूध घातलं ना, तर तो तुपाचा फ्लेवर असतो ना, तो थोडाफार त्याच्यामध्ये उतरतो. त्यामुळे अगोदर तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊयात आपण. आणि नंतर मी आता दूध टाकलंय, तर दुधामध्ये आपण शिजवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे मी व्यवस्थित असं एकजीव करत आहे. मला दूध थोडंसं असं कमी वाटतंय, म्हणून मी त्याच्यामध्ये अजून थोडं दूध ऍड करणार आहे. पहिल्यांदा आपण सगळं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. तुम्हाला तुमच्या प्रमाणे जेवढं दूध घ्यायचंय, जेवढं तुमच्याकडे गाजर असतील, गाजराचा किस असेल, त्याप्रमाणे तुम्ही दूध त्याच्यामध्ये शिजायला ऍड करू शकता. हे बघा, मी थोडंसं त्याच्यामध्ये आता दूध ऍड करते, कारण की हे खूपच असं कोरडं झाल्यासारखं वाटलं मला, म्हणून मी थोडंफार अजून दूध त्याच्यामध्ये ऍड केलंय. आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं सर्व एकजीव करून घेऊयात. अशा प्रकारे आपण सर्व एकजीव करून घेऊयात. आणि गॅस मीडियम फ्लेम वरती नाहीतर स्लो वरती ठेवा. गॅस फास्ट ठेवू नका, कारण की खाली लागू शकतो तो. हे बघा, अशा प्रकारे सर्व एकजीव करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूयात शिजण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे मी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. चला आपण थोड्या वेळाने बघूयात. असं बॉइल्ड आलंय. पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात. अशा प्रकारे पुन्हा एकदा परतून घेऊयात. आणि थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून परतत राहायचं, म्हणजे कसं ते लागणार नाही. हे बघा, अशा प्रकारे आता आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात, म्हणजे ते व्यवस्थित दुधामध्ये शिजलं जाईल. हे बघा, अशा प्रकारे आपण झाकण ठेवलेलं आहे. चला आपल्या थोड्या वेळाने आपण बघू शकतो, चांगलं असं बॉइल्ड आलंय व्यवस्थित. असं आपण पुन्हा एकदा ते परतून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण परतून घेतलेलं आहे. आणि बऱ्यापैकी आपलं गाजर व्यवस्थित असं नाही, पण बऱ्यापैकी शिजले. हे बघा, बघू शकता आपण.
आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता मी ह्याच्यामध्ये साखर ऍड करत आहे. साखर घ्यायची. साखर मी टाकत आहे त्याच्यामध्ये. साखर तुम्ही अंदाजाने घ्या, कारण की मी गाजर 1 किलो घेतला होता आणि त्याला मला अर्धी वाटी साखर लागली. जास्त नाही मी साखर घातली त्याच्यामध्ये, अर्धी वाटी साखर घातली आहे. तुम्हाला चवीनुसार, तुम्हाला जसं म्हणजे ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी जास्त घालावी. आपण बघू शकता साखरेचंही पाणी सुटले गाजराला. व्यवस्थित असं परतून घेऊयात. अशा प्रकारे आपण त्याला थोडा वेळ, आता झाकण ठेवायचं नाही आपल्याला, आता झाकण नाही ठेवायचं, नाही तर त्याला अजून पाणी सुटणार. त्यामुळे आपल्याला हे जे साखरेचं पाणी आणि जे दूध आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं शिजवून घेऊयात. तुम्हाला माझं किचन वेगळं नाही वाटत आहे? आज माझं किचन वेगळं आहे ना, मी माहेरी आहे. त्याच्यामध्ये आपण काजू बदाम टाकूयात. काजू बदाम ऍड केलेत. मी काजू बदाम तळून नाही घेतलेत तुपामध्ये. काहींना तसे आवडतात तुपामध्ये तळलेले, तर त्यांनी अगोदर आपण जे गाजर घालतो तुपामध्ये त्याच्या अगोदर असे आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेत ते तुपामध्ये तळून घेऊन बाजूला ठेवून नंतर ऍड केले तरी चालतील. पण मी तळले नाहीत काजू बदाम, म्हणून मग मी शिजतानाच टाकले, म्हणजे ते पण थोडेफार शिजले जाते. यासाठी मी तळून नाही घेतले तुपामध्ये. हे बघा, आपल्याला छान असं बॉइल्ड आलेला आहे, आपण बघू शकतो. आता आपण ते म्हणजे आता पाणी आहे ना ते सुकवून घेतो. आता आपला गाजर शिजलेला आहे. आता जे पाणी आहे ते सगळं आटवून घेऊयात. दूध साखरेचं पाणी ते सर्व आटवून घेऊयात. आणि मी काहींना खवा टाकलेला आवडतं गाजर हलवा, तर त्यांनी खवा ऍड करावा. मी खवा नाही घातला याच्यामध्ये, मी वेलची पूड घालते आता. हे बघा, थोडीशी 1 चमच अशी वेलची पूड घातलेली आहे मी. तर आपण पुन्हा एकजीव करून घेऊयात. वेलची पूड घातलेली आहे, पुन्हा एकदा सर्व एकजीव करून घेऊयात. आता ना थोडं जरा आपल्याला शिजलंय आपलं बऱ्यापैकी, तर आपल्याला ते सर्व आटवायचंय. जे दूध आणि साखरेचं हे झालंय ते आटवायचंय. तर त्यासाठी ना थोडा वेळ ना गॅस फास्ट करा आणि परतत राहा, जेणेकरून लागणार नाही. बघा, अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. हे बघा, आपण बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. मी गॅस आता केलेला आहे बंद. व्यवस्थित असं पुन्हा एकदा एकजीव करून घेते. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. व्यवस्थित असं सुकलेलं आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपला गाजर हलवा तयार झालेला आहे. आपण बघू शकता.